सगळं केलं पण त्यागच करता नाही आला. मग भगवे किती काय घालून येऊ राहिले भाऊ. विठाल विठाल म्हणून जर बारीक विचार केला तर ह्या मुलाला किती धन्यता देऊ मी. अशा भक्ताची भगवंत इच्छा करतो. आणि नुसतं भगवंत नाही तर पित्र वाट पाहत. पित्र पाहत दिवाण स्वर्गीचे पूर्वज. 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 पाहता दिवाण स्वर्गीचे पूर्वज. ऐसे हरिभक्त वावा कोणी. ऐसे हरिभक्त वावा कोणी. पाहता दिवाण स्वर्गीचे पूर्वज. पाहता दिवाण स्वर्गीचे पूर्वज. ऐसे हरिभक्त वावा कोणी. ऐसे हरिभक्त वावा कोणी. पाहता दिवाण स्वर्गीचे पूर्वज. पाहता दिवाण स्वर्गीचे पूर्वज. अरे बारीक विचार करा. अजून काहीच नाही, लग्न नाही, काही नाही. दुरा एकदम कमी वयामध्ये अंगावर पडली. आणि अंगावर पडल्याच्या नंतर आज अगदी 12 महिने झाले. मुलांनी असं कार्य करावं. काही तोंडगे सगळा परपंच झाला तरी काही करीत नाही. विठ्ठल विठ्ठल त्यांना हे सगळं रिकामं वाटतं, तोटांड वाटतं. पण हे घडलंच पाहिजे. आणि हे घडण्यासाठी मग आम्ही बोलतच चाललोय की वंशी बी आलाच पाहिजे. नाहीतर वंशी येणं बी एवढं सोपं नाही. महाराज होणं सोपं नाही. मोठं होणं बी सोपं नाही. इथं एक बोली जमणार नाही. तागी 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 गी 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 गी. हा अरे बोल म्हणजे काय हे कळलं पाहिजे. लय कळला पाहिजे. स्वर कळला पाहिजे. नाही का नाही. लय हुशारी वा वा ताली वाजवा. पण कमी वयात पोरं करतात. यांना सहानुभूती देणं गरजेचं आहे. आणि बघा साधू होता येतो. तुम्ही कपडे कोणाला घालता येईल. आता जवळजवळ 70% लोकांचे लग्नच नाही. आता तुम्ही पांढरे घाला नाही तर कोण इकडे या. आमचं आम्ही वारकरीचे पूर्वीचे. साधू बी वारकरीचे. हा कारण आमचं मूळच आदिनाथ आहे. आमचं मूळ आदिनाथ आहे. आणि तो सकळ सिद्धाचा आहे. सकळ सिद्धाचा जर मूळ आदिनाथ आहे तर तो नाथ आहे. भगवा बी आहे आणि वैष्णव बी आहे. काही जीवनामध्ये आल्याच्या नंतर हे करावंच लागतं. आज या मुलांनी एवढं मानलं की ते बोलायला कधी कधी कंठ दाटून येतो. आणि त्यांचं लग्न विवाह सुद्धा नाही तरी बापाच्या मोक्षासाठी अचानक झालेला भगला स्वर्गवास. अगदी कमी वयात त्या मुलांच्या अंगावून गेलेलं छत्र. याचं सहकार्य केलं पाहिजे. त्यांना आडवं नाही पडलं पाहिजे. काही लोक चांगल्या लोकांना आडवं करते आणि वांगण्याला पुढे घेते. अशी बी दुनिया आहे. म्हणून आज तुम्ही सगळे जमलेले नाते गोते असतील, परिवार असेल, आपेष्ट असतील, नातेवाईक असतील. बघा ते प्रेमाचं आमंत्रण, स्नेहाचं आमंत्रण तुम्ही स्वीकारलं. तुम्हालाही धन्यता आहे. अगदी कलियुगामध्ये, धावत्या युगामध्ये आज जमा होणं आणि हा वेळ प्रसंग पाहून जमा होणं एवढं सोपं नाही. पण खऱ्या अर्थानं बघा बापाची सेवा हयात जरी नाही करता आली पण गेल्यावर तरी करता आली पाहिजे. आजोबाची सेवा आपण काही आता काही आजोबाच पाहिले नसते. काही आजोबा पाहायला भेटले नसते. पंजोबा आजोबा पाहिजे पण पंजोबा पाहिला का बाबा बऱ्याच लोकांना. आता जायचं युग येईल. हात किती दिवस जगतो याचा भरोसा नाही. कारण हा
कर्माने चापरे आत्मसंयोग अग्नी जुयती ज्ञान देते. ज्ञानाशिवाय अग्नीकडे जाता येत नाही आणि अग्नीशिवाय ज्ञानाकडे जाता येत नाही. जसं कृष्ण शुक्ल षडमासा उत्तरायणम, कृष्ण शुक्ल षडमासा चंद्रयान. या दक्षिणायन उत्तरायण हे जे सांगितलं गेलं हे कशासाठी आहे? काहीला इकडे परत यायचंच नाही, त्यांनी उत्तरायणामध्ये जायचं आहे. म्हणून साधू संत वाट पाहत उत्तरायण कधी लागणार आहे. ज्यांच्या जवळ भक्ती आहे त्याचा देव ऐकत होतो. आपल्याला उत्तरायणाची इच्छा झाली तर उत्तरायणामध्ये घेऊन जातो. काहीची इच्छा आहे महाराज जन्मोन जन्मी तुझा दास मज घडू त्याची लागी कशासाठी? चरणाला लागण्यासाठी. मग तो म्हणतो मला दक्षिणायन काय उत्तरायण काय, षडमास काय घडी घडी काय. काळ तर घडी घडी वाट पाहतोय, त्यात काही शंका नाही. पण ही शंका दूर करण्यासाठी खऱ्या अर्थानं भगवंताच्या भक्तीने जात असताना पित्र जर तुम्हाला जर काय करायचे असेल, तृप्त करायचे असेल आणि नवे नवे तुम्हाला जर नरक यातना जर तोडायचा असेल तर तुम्हाला दास व्हावा लागेल, भक्त व्हावा लागेल. आणि भक्त झाल्याशिवाय या सगळ्या गोष्टी घडत नाही. स्वयं इंद्रियाने या पंचमहाभूतानं बनलेल्या या इंद्रियाला स्वयं आपण स्फूर्ती दिली पाहिजे. मनाला आकलता आलं पाहिजे. म्हणून आकल येते, एरवीची खूप बळ आहे, मन आकलत नाही. सातव्याची भागवतामध्ये खूप गोड उदाहरण आहे. मनात एवढी शक्ती येते, स्वयंबळ आहे, स्वयंची बळे एरवी ना आकल स्वयंबळ त्याच्यामध्ये असल्यामुळं या चांगल्या शरीराला बरं. कोणाचं शरीर वाईट वाटत सगळ्याला, दोन डोळे नाक कानफडी हात पाय सगळे, पण 4 वाजले का आता बोललो इंजेक्शन होतं म्हणले. बरं मग काय झालं महाराज? म्हणजे काय नाही बा, शेवटच्या टायमाला नुसते डोळे उघडले विठाला 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 विठाला
माझा गुरु गातला गर्दीची. म्हणजे तू एक वेळेस गुरु केला होता त्याला मातीत घातलं मला घालितो का काय नाही महाराज युग परिवर्तन झालं पाहिजे म्हणून कीर्तन आपण श्रवण केलं. हे उगाच नाही लावलं हे सगळं. काहीला बाजार वाटतो, काहीला फतांड वाटत, काहीला पैसेच खर्च करायचे नाही. ते याला त्याला बोटलाही झिंडत राहते गावातलंही असे नाना नाना येईल तिकडे म्हणून नानाचं दादा नाव येतो तोंडामध्ये. काड्या करणारे किती करू द्या, जळणाऱ्याला जळू द्या रे. आपण आपली तेरीच सोडायची नाही. एवढा बदल करून टाकायचा. आपण एकदा घडलो ना कोणाची ताकद नाही तुमच्याकडे बोट ठेवायची. का ताकद नाही? त्या वंशामध्ये त्या कुळामध्ये तो तो भक्त एकदा जर एक जर आला ना तर आईच्या कुळाचा बदल होतो आणि बापाच्या कुळाचा बदल होतो. आईच्या बी बापाच्या बी मान्यता काहीच नाही शिल्लक. मग मळमूत्राचे भांडारण हे सगळं कळतं बरं का. असं काही नाही. बरं याच्यात कोणाला कळलं नाही वाईट वागणं गलत आहे, शेजारी संगापा मारणं गलत आहे, तिला एकच दोन सांगून तिच्या सोबत भांडण लावून तिच्या संसारात आग घालून कोणाला माहित नाही. पण गप्पा केल्याशिवाय राहत नाही. तिकडे बोट लावल्याशिवाय राहत नाही. नामस्मरण कधी कळलं तर चांगल्या गुरुच्या मार्गदर्शनाकडे गेलं नामस्मरण कळलं आणि मग त्याची वाट बघायची पाहतो. कारण याची इच्छा त्या पित्रांना होती तर आमच्या नरत्यागचं म्हणजे काय बरं 84 योनी फिरून 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 पुन्हा इथे यायचंय आणि इथंच नरक यात नाही. त्याच्या गळ्याला काय लागलेला आहे? हास लागलेला आहे. मोठ्या धुंद्यामध्ये तो अडकलेला आहे. तिथून बाहेर पडतानाच खरी नरक यात नाही. या यातनेत परत आईच्या उदरी जन्माला जर यायचं नसेल तर भक्ती करायची. कोणी म्हणत नाही नाही स्वर्गात नरक आहे येड्या कसलं स्वर्ग कसलं काय घेऊन बसले तुम्ही. हा पहिलं इथं क्लिअर वागा काय म्हणणं पाण्याला भोगा धन्याचा दिवा पण बरं किती सांगशील तिथे काही तू ताण काही माझ्या नाना कधी केलं नव्हतं तू नाही बघ महाराज एवढं सोपं नाही आहे. म्हणून करताना भगवंताचं चिंतन करू आपण सगळेजण. करा भजन करू. वर हात करा वर. आपल्याला काय करतील आशीर्वाद देतील वचन देतील आणि नुसतं वचन नाही देणार आपल्या मुख्य 3 दैवत सांगितले. एक मिनिट लक्ष देऊन ऐका बारीक. मुख्य 3 दैवत सांगितले. ग्रामदैवत गावाच्या दैवताचं कधीच आपल्या घरावर बोजा नको नोंद करा.
गावाच्या दैवताचा आपल्या घरावर कधीच बोजा नको. नंबर 2, आपलं कुलदैवत कधीच अतृप्त नको. कुलदैवत कोणतं? आपल्या आजोबांना पंजोबांना ज्या देवीला मानलं, ज्या देवाला मानलं, हे बारीक लक्ष द्या. आणि नंबर 3 आहे कोणतं? ज्याच्यासाठी आपण आज आलोही ना सगळे, स्वर्गीचे पूर्वज. या पूर्वजांचा आपल्यावर बोजाच नको. विठाला विठाला तुम्हाला टाळी वाजली नाही म्हणून म्हणलं कळलं. तीन दैवत आपल्याला ठेवायचेच नाहीये. रामदैवत आता समजा मारुतीचा सप्ताह आहे, विनाकारण बोट लावायचं नाही, चांगला होऊन द्यायचा. बोट लावणाऱ्याकडे लक्ष द्यायचं नाही, विनाकारण बोट लावायचे नाही. वरंगणी नाही घेता आली चालम, पण तोंडावर बोट ठेवायचं, डोक्यावर बसता ठेवायचा. गुपचूप जेवता आलं जेव, पंक्तीत नको जेव, पण कार्यक्रमात काही करायचं नाही. कुलदैवताला गेलंच पाहिजे बाबा. चोळी बांगडी खायला काही नसतं, ओलं काही खर्च नको द्यायला. पण आपले लोक जे नको करायचं का ते पहिलं केल्याशिवाय राहत नाही, आणि जे करायचंय ते करत नाही. आणि तिसरं जे पितरस म्हणजे पूर्वज आपलेवाले, हे पूर्वज मी बोलत नाही, माऊली महाराज बोलू लागले, माऊली तुकाराम महाराज बोलू लागले, नामदेव महाराज बोलू लागले. आम्ही आमच्या मनात सांगतो. गीता भागवत सांगू लागले, 18 पुराण सांगू लागले, 6 शास्त्र सांगायला लागले, 4 वेद सांगायला लागले की बाबा रे हे सर्व करून तुम्हाला आमच्याकडेच यायचंय. नाही काही म्हणले नाही आज बाबा आले ना वा सगळे महाराज, असं बी परपंच करून परमार्थ करायचा आहे. कारण संसार करून काही त्यात मोकळा असाच प्रभानी वसुदेव सुतम देवम कंसचाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. ज्या जगाच्या मालकाने अपेक्षा केली मला यज्ञ दान तप कर्म न काच कार्य में वतत यज्ञ दान तप देव पावन आणि मनुष्याने. श्री कृष्ण भगवंत अर्जुनाला सांगू लागले, अर्जुना यज्ञ हे करावंच लागतील, गावचे दैवत सांभाळावंच लागतील. आता घंटेश्वर येले भाऊ, तुमच्याकडे आले नाही का नाही? माझं बोलणं कळतं ना, पण कीर्तन कळू राहिलं का? विठाला विठाला भविष्यामध्ये असा एक भक्त जर आला तर खूप काही झालं, काय होईल? यातना तुटतील आपण.
सांगतो पटलं तर खरंच घ्या नाही तर नका घेऊ पण आपणच बदललं पाहिजे मग सगळेच बदलतील मोठ्या माणसांनी आपल्या मुलाला मंत्र्याकडे लावलं पाहिजे हे शिकले बसून दिलं पाहिजे 2-4 टोनगे ना त्यात घाल त्या टोनग्यात आपलं लेकरू जाऊन द्यायचं नाही बस एवढंच करायचंय काय करायचंय आपलं टोनग 2-4 टोनग्यात नाही जाऊन दिलं का आपलं पोरग बरोबर सुधारल्याशिवाय राहणार नाही आणि ते बी बिचारे पुन्हा सुधारल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आशीर्वाद जर घ्यायचा असेल संतांचा आशीर्वाद घ्यायचा असेल देवाचा आशीर्वाद घ्यायचा असेल देवाचा जर आशीर्वाद घ्यायचा असेल भक्ताचा जर आशीर्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या माध्यमातून तिकडे जावं लागेल विठ्ठल विठ्ठल म्हणून परंपरा लावली नसता ही परंपरा नसती गरुड पुराण वाचल्यावर सगळं कळत नुसतं वाचूच नका ते श्रवण करा भागवत जी नुसतं श्रवण नाही करायचं त्याला सांगितलं गावागावाला निमंत्रण द्या नका देऊ गावागावाला 4 घराला द्या नका देऊ 4 घराला 4 लोकांना द्या नका देऊ 4 लोकांना 2 लोकांना तरी घडलं पाहिजे आमंत्रण हे ते दिलंच गेलं पाहिजे लोक बोलवल्याच गेले पाहिजे आपल्या हातून झालंच पाहिजे याच्याने त्याच्या नावानं त्याच्याने त्याच्या नावानं हे परंपरा जाता जाता एवढं बोलतो आणि आपण लोक आशीर्वाद घेतात तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती
महाराज की जय।